बारामतीची लढाई अवघडच होती की तेव्हाही मला माहिती होतं. पण ठीक आहे, आपल्याला तेव्हा एक स्टँड घ्यायचा होता. एक स्टँड घ्यायची ती वेळ होती. पवार साहेबांच्या पक्षासाठी आपण तिथं उभं राहणं गरजेचं होतं. मी साहेबांच्या खूप जवळ आहे बर आणि लहानपणापासून मी जवळ होतो. त्यांच्याकडून खूप मला शिकायला मिळतं. बारामतीची निवडणूक लढवायला आपल्याला संधी मिळेल किंवा ती जबाबदारी येईल हे तुम्हाला केव्हा कळालं होतं? इलेक्शनच्या किती दिवस आधी कळालं होतं? इलेक्शनच्या एक 2-3 महिन्या आधीच मला कळालेलं. दादांचं पण घर फुटलं अशी पण तेव्हा चर्चा झाली. त्याच्याकडे तुम्ही तेव्हा कसं पाहिलं आणि आता कसं पाहता? नाही, तेव्हा ते मलाही आवडलं नव्हतं. मी तर खूपच ज्युनियर आणि लहान पडतो कुटुंबात. पण आमचे वडील असतील किंवा बाकीचे असतील तेव्हा आम्ही सांगत होतो की तुम्ही फॅमिली वर्सेस फॅमिली करू नका. दहशतीचं वातावरण पण बारामतीत आहे. आता ते थोडं कमी झालंय, पण इलेक्शनच्या वेळेला एक मोठं असं दहशतीचं वातावरण तिथं होतं. बारामतीमध्ये राजकारण करणं म्हणजे भिंतीवरती डोकं आपटण्यासारखं आहे असं समजलं जातं, कारण तुमचे काकाच ते त्या ठिकाणी आहेत. तर ही रिस्क घ्यायची तुमची तयारी आजही कायम आहे? इथून पुढं मी अजितदादांच्या विरोधात उभं परत राहणार नाही. सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करीन की तुम्ही प्लीज चेक करत जावा. माझा कारखाना जरी असला तरी तुम्ही चेक करा. काय काय वेळेला आणि काय काय लोक मारतात पण. कोण काय आज मी तुम्हाला सांगत नाही. तुमचं हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? माझं लव्ह मॅरेज आहे. बरं. आणि मीडियाने तिथं कव्हरेज म्हणजे माझ्या साखरपुड्यापेक्षा जास्त लोकांचा इंटरेस्ट होता की आता हे एकत्र कसे आले सगळे. अजितदादा असा कोणता गुण आहे की तुम्हाला वाटतं तुम्ही फॉलो करायला पाहिजे? एक असं गुण नाहीये, त्यांच्याकडं भरपूर असे गुण आहेत. लेट्सअपचे इंटरव्ह्यू असतील किंवा काही पॉडकास्ट असतील किंवा दुसरे पण काय काय पॉडकास्ट, मला आता इंटरव्ह्यू पॉडकास्ट हे मला बघायला आता जास्त म्हणजे समाधान वाटतं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याशी बारामतीमध्ये टक्कर दिलेली होती. उद्योग असू द्यात किंवा राजकारण, या ठिकाणी या व्यक्तीने संपूर्ण कमी कालावधीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. पण असं काही घडलं होतं की विधानसभा निवडणुकीपासून ही व्यक्ती कुठे आहे याचा शोध खरं तर मी पण घेत होतो आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव आहे युगेंद्र पवार. युगेंद्रजी, तुमचं लेट्सवर खूप खूप स्वागत. नमस्कार. असं वाटत होतं की लोक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर युगेंद्र पवार आहेत कुठे असा अनेकांना प्रश्न पडला होता. तर खरंच म्हणजे नोव्हेंबर ते आता जवळपास ऑगस्ट महिना चालू आहे. काय तुमचं शेड्यूल होतं किंवा तुम्ही विधानसभा झाल्यानंतर महाविकास आघाडीला एवढी कमी सीट मत मिळतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. सगळ्यांना त्यावेळेला वाटत होतं की महाविकास आघाडी सत्तेत येईल. माझी बारामतीची लढाई अवघडच होती की तेव्हाही मला माहिती होतं. पण ठीक आहे, आपल्याला तेव्हा एक स्टँड घ्यायचा होता. एक स्टँड घ्यायची ती वेळ होती. पवार साहेबांच्या पक्षासाठी आपण तिथं उभं राहणं गरजेचं होतं आणि तेव्हा आपण तिथं उभे राहिलो. त्याच्यानंतर महाविकास आघाडी काही सत्तेत आली नाही. मी पण तिथं काय निवडून गेलो नाही आणि त्याच्यामुळं परत आम्ही मीडिया समोर कधी आलो नाही. पण माझं तिथं काम मतदारसंघात किंवा बारामतीत आजूबाजूला आज पण जी काही कामं मी करतोय तेव्हा पण मी ते करत राहिलो. फक्त निवडणुका सगळे झालेल्या होत्या, सगळं संपलेलं होतं. आमच्यावरचं मीडिया अटेन्शन थोडं कमी झालं
आणि माझा स्वभाव असा नाहीये की सारखं मीडियाच्या समोर जायचं किंवा पत्रकार परिषद किंवा जे काय. त्याच्यामुळे मी माझं काम तिथं करत राहिलो बरं. आणि लोकांच्या संपर्कात मी तिथं राहिलो. दर आठवड्याला मी बारामतीत जात राहिलो. आज पण जातोय. आता हा बरं. इंटरव्ह्यू झाल्यावर मी तिथंच जाणार आहे. बरं. आणि माझी जी दुसरी कामं आहेत ती कामं मी करत राहिलो. फक्त कुठं मीडियाच्या समोर मी कधी आलो नाही. पण अनेक वेगळी कामं आहेत जी मी करत होतो. आता पण मी करतोय. मग विद्या प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे. होय. पवार साहेबांनीच ती संस्था काढली. तिथं अनेक वर्षापासून मी विश्वस्त आहे. खजिनदारची जबाबदारी मी तिथं पार पाडत आलोय. मग आता दर आठवड्याला आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग होत असते. बरं. त्या मीटिंगसाठी मी जात असतो. आपलं एक फाउंडेशन आहे, शरीव फाउंडेशन त्या फाउंडेशनचं नाव आहे. त्या फाउंडेशनची पण मी मीटिंग घेत असतो. पक्षाचे काही कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमांना मी तिथं जात असतो. माझे गावभेट दौरे पण सुरू असतात. बरं. लोकांना मी भेटत असतो. त्यांच्या सुखदुःखात मी जात असतो. माझा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय मी बघत असतो. त्याच्यामुळे जी माझी कामं आहेत, आता VSI वर पण मला एक सदस्य म्हणून घेतलंय. त्याच्यामुळे ती जबाबदारी पण आता माझ्यावर आलीये, वाढलीये. त्याच्यामुळे मी ती सगळी कामं करत होतो. हं. फक्त सत्ता न आल्यामुळं हो. किंवा तिथं निवडून न आल्यामुळं, आमदार नसल्यामुळं कुठं मी हाऊसमध्ये काय कधी तिथं जाऊ शकलो नाही, बोलू शकलो नाही. आणि मीडिया साहजिक आहे की आज जर आपल्याला कुठं मोठं काही पद नसेल, मीडिया पण आणि इलेक्शनचा काळ झाल्यानंतर हां. आपोआप मीडिया पण मग बाकीच्या कामात बिझी होत असतं, व्यस्त बरं. होत असतं. त्याच्यामुळे आमच्यावरचा फोकस थोडा कमी कमी झाला. झाला. अच्छा. पण कारण एकदम ती तेव्हा जी हाय व्होल्टेज निवडणूक होती, हे मात्र खरं आहे. एक्झॅक्टली. आणि बारामती म्हटलं तर मग तिथं मीडिया अटेन्शन येणारच. हं. पण निवडणूक झाल्यामुळं आपोआप आमच्यावरचं लक्ष थोडं कमी झालं. पण मी माझं काम करत होतो. मी माझं काम करत राहिलो. अच्छा. याच्यामध्ये एकच प्रश्न आहे की आता तुम्ही राजकारणात येणार आणि पुढे कार्यरत राहणार, हे आता कन्फर्म आणि ठाम असं ठरलेलं आहे का? आता राजकारणात येण्यासाठी मला आता विधानसभेला एक संधी मिळाली. मी लहानपणापासून मी प्रचार करत आलोय. मी पूर्वी दादांसाठी पण प्रचार केलाय. बरं. नंतर मी ताईंसाठी बऱ्याच वेळेला प्रचार केलाय. खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आता लोकसभेला आलो. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की मी कसं काय साहेबांबरोबर राहिलो किंवा मी कसं काय ताईंसाठी मी कसा प्रचार करतोय. कारण आता तुम्हाला मी सांगितलं, पण मी साहेबांच्या खूप जवळ आहे. बरं. आणि लहानपणापासून मी जवळ होतो. त्यांच्याकडून खूप मला शिकायला मिळतं. त्यांच्यासोबत बोलायला मला खूप आवडतं आणि त्यांनी मला जवळ केलं. आणि त्याच्यामुळं त्यावेळेला मला असं वाटलं की ज्यांच्यामुळं आज आमचं कुटुंब आहे किंवा आमचं जे नाव आहे, बरं. ते ज्यांच्यामुळं आहे ते पवार साहेबांमुळं आहे. महाराष्ट्रात नाही तर देशात आज लोक पवार साहेबांना ओळखतात आणि त्यांच्यासाठी आपण तिथं काम केलं पाहिजे. बारामतीत अनेक वर्षापासून मी तिथं जातोय. बरं. मग विद्या प्रतिष्ठान मुळं असेल, माझा तिथं जवळपास कारखाना आहे. त्याच्यामुळं काय आपले थोडेफार अच्छा. तिथं ओळखी आहेत. बरं. किंवा शरीव फाउंडेशनचं मोठं काम आहे बरोबर. अनेक वर्षापासून. पण बारामतीची निवडणूक लढवायला आपल्याला संधी मिळेल किंवा ती जबाबदारी येईल, हे तुम्हाला केव्हा कळालं होतं? इलेक्शनच्या किती दिवस आधी कळालं होतं? इलेक्शनच्या एक 2-3 महिन्या आधीच मला कळालेलं की बारामती मधून मला एक संधी मिळतीये. बरं. आणि फार काही वेळ मला मिळाला नाही. बरं. 2 महिने म्हणजे काहीच नाहीये. लोक 2-3 वर्षापासून एखादा मतदारसंघ निवडतात आणि तिथं जाऊन ते काम करायला सुरू करतात. पण 2-3 महिन्यात आपण ती निवडणूक स्वीकारली. एक संधी आपल्याला मिळाली, ती आपण घेतली. अच्छा. आणि आपण उभं राहिलो. पण तेव्हा अशी चर्चा झाली, अरे अजितदादांचं पण घर फुटलं, अशी पण तेव्हा चर्चा झाली. त्याच्याकडे तुम्ही तेव्हा कसं पाहिलं आणि आता कसं पाहता? नाही, तेव्हा ते मलाही आवडलं नव्हतं. पण आता पण मला वाटतं की तसं नव्हतं व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने ते झालं. आणि त्यावेळेला
अख्खं पवार कुटुंबच म्हणजे काय म्हणतो फुटलेलं असं म्हणणार नाही, पण थोडी एक संकट आमच्यावर सगळ्यांवर आलेली. कुणाला वाटलं नव्हतं की दादा साहेबांपासून वेगळे होतील. हे कुणालाच वाटलं नव्हतं. काहीही झालं तरी आमचं कुटुंब खूप क्लोज आहे. आज पण आम्ही सगळे क्लोज आहे. आणि तिथं आम्ही सगळे म्हणजे मी नाही, मी तर खूपच ज्युनियर आणि लहान पडतो कुटुंबात. पण आमचे वडील असतील किंवा बाकीचे असतील, तेव्हा आम्ही सांगत होतो की तुम्ही फॅमिली वर्सेस फॅमिली करू नका लोकसभेला. पण ते झालं नाही. झालं. अच्छा. आणि त्याच्यामुळं ते विधानसभेला पण ते आपल्याला करावं लागलं. हम्म. पण आणि तेव्हा तेव्हा तर सगळं ते चित्र तसं हा होतं. पण आता तसं नाही नाही, राहिलं. अच्छा, ती कटुता आता अजिबात नाही राहिलेली. आता अजिबात नाही राहिलं. अच्छा. पण तेव्हा तुमच्या वडिलांचं एक मात्र भाषण फार गाजलं होतं किंवा ती मुलाखत होती बाय द सेन्स. ते बहुतेक भाषण होतं, हा काही मुलाखती हा, पण दोन्ही होत्या. ठिकाणी होतं. दोन्ही एका ठिकाणी ते गावात बोलत होते ते आणि तेव्हाची परिस्थिती पण खूप वेगळी होती. त्याला आता भरपूर किती 1.5-2 वर्ष झाली आता दादा तिथं सेपरेट होऊन. बरं. आणि वडील खूप इमोशनल आहेत. मी पण आहे. आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्या इमोशनल भावनिक लोक आहोत. आणि कुणालाच ते आवडलं नव्हतं की साहेबांपासून आपण दूर जायचंय. जायचंय किंवा बरोबर. साहेबांपासून आपण वेगळं व्हायचंय किंवा होऊ अच्छा. शकतो. त्याच्यामुळे आणि शेवटी सुप्रियाताई हे माझ्या वडिलांचे लहान बहीण आहे. बरं. आणि शेवटी सुप्रियाताई जे माझे आजोबा आहेत अनंतराव पवार, हो सुप्रियाताई त्यांचे लाडके होते. हो. त्यांचे ते फेवरेट होते. अच्छा. आणि लहान बहिणीला आपण सांभाळून घेतलं पाहिजे, अशी भूमिका माझ्या वडिलांची होती. ते भावनिक भूमिका असेल किंवा अराजकीय भूमिका असेल, पण त्याच्यामुळं त्यावेळेला जे काही झालं ते झालं. अच्छा. पण आता ठीक आहे. आता बरेच आता बऱ्यापैकी सगळं चांगलं चांगलं झालेलं आहे. आता होत आलंय. त्यावरती फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतो. तेव्हा तुमच्या आजींची प्रतिक्रिया काय होती? आजींची प्रतिक्रिया एका बाजूला मुलगा, एका बाजूला नातू, असं होतं खरं तर ते. हो होतं. आजींची इच्छा नव्हती. पण तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो हो. की तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला जेव्हा मी पवार साहेबांना भेटत होतो, आता जसं आधी तुम्हाला सांगितलं की कॉलेज झाल्यापासून मी सतत त्यांच्याबरोबर असायचो. बरोबर. आणि तेव्हा आपण सगळे एकत्र होतो. फॅमिली म्हणजे पक्ष सगळे एक होते. तेव्हा आजीच मला सांगायचे की तू त्यांच्याबरोबर राहा, ते खूप चांगले आहेत, ते खूप म्हणजे तुझा विचार करतील. ते आणि तात्यासाहेब म्हणायचे, म्हणजे अनंतराव पवारांना तात्यासाहेब सगळे म्हणतात आज सुद्धा. ते खूप जवळ होते आणि त्यांचा स्वभाव खूप वेगळा आहे. आणि खरं तर आजी मला सारखं सांगायचे की तू त्यांच्याबरोबर थांब, तुझं सगळं भलंच होईल. पण शेवटी इलेक्शन असं झाल्यामुळं ते कुणालाच आवडलं नव्हतं. आजींना पण आवडलं नाही. खूप लोकांना ते आवडलं नाही. पण ठीक आहे, ते त्या काळात ते झालं, होऊन गेलं. आता आम्ही सगळेच प्रयत्न करतोय की राजकारणातला पहिला धडा काय मिळाला? धडा असं नाही की एक धडा म्हणजे काहीही झालं तरी आपण काम करत राहिलं पाहिजे. आपण संयम ठेवला पाहिजे. आपण प्रचंड कष्ट केले पाहिजेत. कष्ट करायची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे अनेक धडे म्हणजे शिकायला मिळाले. बरं. भाषणाची तयारी आधीपासून होती की कसं होतं? अजिबात नाही. सुरुवातीला तर मला नीट बोलता पण येत नव्हतं. आणि म्हणजे 5-10 लोकांच्या समोर पण मी भाषणं दिलीत बारामतीत. आणि हळूहळू आपण शिकत जातो. हळूहळू आपला आत्मविश्वास वाढत जातो. स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढत जातो. आणि आपण जेवढा सराव करू किंवा जेवढा आपण प्रॅक्टिस करू, जेवढ्या आपण गावांमध्ये जाऊ, जेवढी आपण भाषणं देऊ, तेवढंच आपलं ते जे एक भाषणाचं जे फिअर असतं, त्याला आपण स्टेज फ्राईट म्हणतो, ती कमी होत जाते. आणि माझं पण तसंच झालं. आणि असं मला वाटत नाही की जगात कोण असेल ज्यांना
तसं वाटत नव्हतं. सगळे तसेच शिकतात राईट. आणि धडपडत शिकतात. बरोबर, खरे. सगळे सगळे कधी ना कधीतरी म्हणजे शून्यापासून सुरुवात करावी लागते. एक्झॅक्टली बरोबर. शून्यापासूनच ते सुरू करत असतात आणि हळूहळू आपण तसं शिकत जातो. माझं पण तसंच झालं. ओके. आता कॉन्फिडन्स लेवल किती आहे? 70%, 75%? नाही नाही, आता बऱ्यापैकी आहे. कारण आता ओके. लोकसभा झाली, विधानसभा झाली. बरं. बारामतीचा दौरा मी 4-5 वेळा केलाय. प्रत्येक गावात मी गेलोय. सुरुवातीला भाषण सुरू व्हायच्या आधी थोडं असं इथं वाटायचं दगदग, पण हा. आता अजिबात वाटत नाही. बरं. पण ते आपल्या प्रॅक्टिसमुळे असतं. फक्त Right. वाटतं की आपण थोडा अभ्यास करून तिथं बोललं पाहिजे ओके. आणि सगळे जे मुद्दे आपल्याला सांगायचे हम्म. ते आपल्याकडून तिथं बोलले गेले पाहिजेत. त्याचीच काळजी मी घेत असतो. ओके. पण आता फार काय हे वाटत नाही. पण आता जसं महाविकास आघाडी सत्तेत आलेली नाहीये, दादांचा पुन्हा एक हाती वर्चस्व तिथं आलेलं आहे. मग आता लोक तुम्हाला भेटायला घाबरतात का? नाही, सुरुवातीला घाबरायचे. हा. सुरुवातीला काय आहे, बारामतीत सगळे संस्था हे दादांच्याकडे आहेत. बरं. कार्यकर्ते जास्त करून त्यांच्याकडे आहेत. हम्म. सत्ता आज त्यांच्याकडे आहे. पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आणि एक जे दहशतीचं वातावरण पण बारामतीत आहे. आता ते थोडं कमी झालंय, पण इलेक्शनच्या वेळेला एक मोठं असं दहशतीचं वातावरण तिथं होतं. हम्म. लोक घाबरायचे. आज पण लोक घाबरतात, विचार करतात कशाला. भरपूर लोक भेटायला येत नाहीत, हा. पण फोनवर बोलतात, मेसेज करतील. भरपूर त्यांचे पण कार्यकर्ते संपर्कात हा. असतात, पण पुढे यायला थोडं घाबरतात. ओके. पण संपर्कात असतात. पण आता अलीकडं इलेक्शन वगैरे झाल्यामुळं बरं. बऱ्यापैकी आता गाठीभेटी वाढलेत. ओके. आता तुमच्याकडे येताना थोडंसं दबकत येत नाहीत आता? काही लोक अजून येत पण नाही. काही लोक जर काही काम असेल, ऍडमिशन दुसरं काही काम असेल माझ्याकडं, बरं. तर मग थोडं दबकत येतात. हा. आणि काही लोक फोनवर बोलतात, मेसेजवर बोलतात. ओके. अच्छा. माळेगावच्या इलेक्शनमध्ये तुम्ही काय भूमिका नक्की बजावली आणि तिथं नक्की काय घडलं? माळेगाव मध्ये एकतर हा कारखाना पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. बरं. साहेब स्वतः त्या कारखान्याचे सभासद आहेत. हम्म. ताई त्या कारखान्याचे सभासद आहेत. बरोबर. त्या कारखान्याची चिमणी पवार साहेबांच्या घरातून दिसते. बरोबर. साहेबांचा ऊस त्या कारखान्याला जातो. आणि खरं तर आम्हाला ते इलेक्शन लढायचं नव्हतं. हम्म. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं की आपण युती करू. हम्म. मग ती अण्णांचं जे पॅनल होतं हो. त्यांच्याबरोबर आपण करू, दादांबरोबर आपण करू. शेवटी सहकारात राजकारण आपण आणलं नाही पाहिजे, हे पूर्वीपासून साहेबांचं मत आहे. पूर्वीपासून. बरं. आणि माळेगाव कारखाना पूर्वी आपलं पॅनल पण नव्हतं. साहेबांचं पूर्वी पॅनल पण नव्हतं. म्हणजे दादांचं, साहेबांचं बरोबर. हो. आपलं एकत्र असताना पण जे कोण तिथं निवडून यायचं तेव्हा साहेब त्यांना मदत करायचे. कारण साहेब नेहमी मंत्री होते किंवा नंतर मुख्यमंत्री पण झाले, नंतर कृषी मंत्री झाले. जे काय अडचणी कारखान्याला यायचे ते साहेब त्यांना मदत करायचे. मग आपल्या विरोधातलं पॅनल जरी असलं तरी साहेब त्यांना मदत करायचे. कारण त्या कारखान्याला 18,000 शेतकरी आता जोडलेले आहेत, अटॅच आहेत, सभासद आहेत. 18,000 शेतकरी. एका घरात जर तुम्ही 4-5 लोक जरी धरले तरी 1 लाख तिथं लोक, म्हणजे लोकांचा संसार त्याच्यावरती अवलंबून. त्यांचा तो म्हणजे पोटाचा प्रश्न आहे. होय. त्याच्यामुळं आम्ही ठरवलेलं की आपण फार काही इथं लक्ष नको घालायला. आपण अण्णांसोबत, दादांसोबत चर्चा करू. सगळ्यांना एकत्र आपण आणू आणि तसं आपण एक पॅनल उभं करू. कारण अण्णा हे भाजपचे आहेत. हो. त्या दोघांची युती आहे. आणि साहेबांचं गुडविल आहे, कारखान्याला ते केलेलं काम आहे. पण दोघांनी आपल्याला घेतलं नाही. दादा आपल्याला घेणार होते. आपले 3 का 4 संचालक घेतील असं आपलं ठरलेलं. बरं. पण अचानक ऐन वेळेला त्यांनी आपले संचालक घेतले नाहीत. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्या
कार्यकर्त्यांसाठी आपले विचाराचे सभासद हा. आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अचानक ऐन वेळेला शेवटच्या अर्ध्या तासात ते पॅनल आपल्याला तयार करावं लागलं. तयार करावं लागलं आणि त्या निवडणुकीत आपण उतरलो. पण ठीक आहे, तिथं आपण एक स्टँड घेतला, ते गरजेचं होतं. आपले विचाराचे सभासद पण तिथं आपण जिवंत ठेवले पाहिजेत आणि आज तिथं एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आपण काम करणार. आणि जर आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, जर त्यांना आपली मदत लागली, त्यांना आपण सहकार्य पण करणार. बरोबर. फक्त विरोध करायचा आहे त्याच्यामुळे विरोध नाही. पण साहेब नेहमी आम्हाला काय सांगतात की शेतकऱ्यांचं हित, सगळ्या कामगारांचं हित आणि कारखान्याचं हित ओके. हे आपण बघत राहिलं पाहिजे. मग जर आपल्याला वाटलं की आता ते जास्त भाव देऊ शकले असते पण काही कारणासाठी कमी भाव दिला, तर नक्की आम्ही तिथं एक आंदोलन करणार किंवा त्यांना सांगणार किंवा त्यांना सांगायचा प्रयत्न करणार. ओके. आणि सगळे जे तिथं 18,000 सभासद आहेत त्यांच्यासाठी आम्ही तिथं काम करत राहणार. ओके. आता जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होणार आहेत, तर तुम्ही कोणत्या मतदारसंघात उभे राहणार आहात, तसा काही विचार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा शरद पवार पक्ष तिथे काही वेगळ्या स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहे, त्याचं काही प्लॅनिंग तुम्ही केलंय का? नाही, आता स्वतंत्र अजून काय आम्ही प्लॅनिंग केलं नाहीये. आता ताईंनी उद्या मीटिंग एक ठेवली आहे, बहुतेक तिथं चर्चा होईल. बरं. मग काय होतंय त्या मीटिंग मध्ये बघू. आणि अजून स्वतंत्र लढणारे का आघाडीत लढणारे का काय कसं लढणारे आम्हाला तर अजून सांगण्यात आलं नाही. बरं. मी तर एक आता म्हणजे सामान्य कार्यकर्ता आहे पक्षासाठी. जो काय आदेश, जो काय निर्णय वरिष्ठ घेतील बरं, तो निर्णय आम्ही पाळू. तुमची जिल्हा परिषद निवडणूक लढवायची इच्छा आहे का? माझी इच्छा नाहीये, कारण आताच मी विधानसभा लढवली साधारण 8-9 महिन्यापूर्वी. मला वाटतं की आपण कार्यकर्त्यांना पण संधी दिली पाहिजे. जर मीच सगळे निवडणुका लढत राहिलो तर मग कार्यकर्त्यांना काय मिळणार. आणि भरपूर लोकांची इच्छा असते की त्यांनी जिल्हा परिषद लढवली पाहिजे किंवा त्यांनी नगरपालिकेत नगरसेवक सेविका झालं पाहिजे. त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने मी तिथं उभं राहीन. त्यांना माझी जी काही गरज लागेल प्रचारासाठी, मला जिथं कुठं जावं लागेल, पवार साहेबांचे विचार, आपली पक्षाची भूमिका जिथं मला तिथं मांडावी लागेल तिथं मी जायला तयार आहे. कार्यकर्त्यांचे हे सगळे निवडणुका आहेत, त्यांना ताकद देणं आता खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे आणि ते आम्ही करणार. ओके. राजकारण आणि व्यवसाय या तुम्ही दोन्ही पाहताय म्हणजे आता, तर दोन्हीमध्ये फरक काय आहे? काय तुम्हाला काय फरक जाणवला? राजकारण शेवटी हे म्हणजे राजकारणात मी फारच नवीन आहे, त्याच्यामुळे राजकारणाबद्दल फार काय बोलणं मला तरी काही योग्य वाटत नाही. बरं. पण जास्त भावनिकतेवर ते चालतं. व्यवसायामध्ये जास्त आम्ही प्रॅक्टिकल असतो. बरं. आणि शेवटी व्यवसाय हा आपला बिझनेस असतो, तिथं आपल्याला चांगलं काम करावं लागतं. तिथं पण हजारो आपले जे कामगार असतात त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीत वेळ लागतो. आता आपण जसं बोलत होतो, व्यवसाय पण उभा करायला 20 वर्ष लागली, 20-25 वर्ष गेली. मग कुठंतरी आता व्यवसाय पण आपला चांगला स्थिर झालाय. तसं राजकारणात पण वेळ लागतो, पेशन्स ठेवला पाहिजे, सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. पण ते सातत्याने पेशन्स, संयम तुम्ही ठेवणार आहात आणि तुम्ही 12 मध्ये ठाण मांडून बसणार आहात? नाही, मी तिथं माझं काम करत राहणार. मग मला उद्या तिकीट मिळो किंवा ना मिळो, मी माझं काम करत राहणार. आज विद्याप्रतिष्ठान असेल, तिथं मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडतं, ते मी करत राहणार. मला शेतीची आवड आहे, मी स्वतः सेंद्रिय शेती करत असतो. सेंद्रिय शेतकऱ्यांचा एक आमचा ग्रुप आहे, तिथं मी त्यांच्याबरोबर काम करत राहणार. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करत राहणार. माझा जो व्यवसाय आहे तिथंच व्यवसाय, तो पण मी तिथं बघत राहणार, लोकांमध्ये जात राहणार. त्यांचे जे काय अडीअडचणी असतील मी समजून घेणार. म्हणजे इलेक्शन मध्ये उभा राहायच्या आधी पण मी हे सगळं करत होतो, आता पण मी ते चालू ठेवणार, कंटिन्यू ठेवणार. आणि जर लोकांना वाटलं की नाही की हा खरंच आपल्यासाठी करतोय,
तर मग ते मला 100% ताकद देते. देतील. ओके. तुमचा निर्धार कायम आहे. निर्धार कायम आहे तुमचा. ओके. आता थोडंसं वैयक्तिक याच्याकडे येऊया. आणि तुमचा साखरपुडा मात्र प्रचंड गाजला. तुम्ही म्हणताय मीडियाचं तुमच्याकडे लक्ष नाही, पण मला वाटतं त्या दिवशी सर्वांनी तुमच्या साखरपुड्याचं व्यवस्थित कव्हरेज दिलं. बरोबर. तुमचं हे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? माझं लव्ह मॅरेज आहे. बरं. आणि मीडियाने तिथं कव्हरेज म्हणजे माझ्या साखरपुड्यापेक्षा जास्त लोकांचा इंटरेस्ट होता की आता हे एकत्र कसे आले सगळे. त्याच्यामुळे ते जास्त कव्हरेज मला मिळालं. बर. पण नाही, आमचे सगळे कॉमन फ्रेंड्स होते बर. आणि आम्ही एका मित्राच्या घरी भेटलो हा. आणि तिथं आम्ही बोलायला लागलो. आणि कुठल्याही तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये जशी चर्चा होती तशी आमची पण झाली. मग मी तिला एक डिनरसाठी मी तिला निमंत्रण दिलं. बरं. माझ्या सोबत एकदा तरी जेवायला तुम्ही या. हा. तिने पण मला होकार दिला आणि मग तिथून आमची सुरुवात झाली. प्रपोज तुम्ही आधी केलं का त्यांनी आधी केलं? मी केलं. काय करतात त्यावेळी? त्यांच्याबद्दल थोडी माहिती द्या की अनेकांना उत्सुकता आहे त्याबद्दल. त्यांचे वडील व्यवसाय करतात. बरं. ते मुंबईचेच आहेत. आणि त्यांचं लहानपण सगळं मुंबईत गेलंय. नंतर कॉलेजला ते मुंबईत होते आणि मास्टरसाठी ते बाहेर लंडनला गेले. आणि त्यांचा एक डेकोरचा व्यवसाय, म्हणजे ते आणि त्यांची बहीण बरं. हे दोघी मिळून ते करतात. बरं. मग कुठला कार्यक्रम असेल तर मग आपल्याला डेकोरेशन लागतं किंवा बरं. लग्नासाठी आपल्याला फुलं वगैरे लागतात. हो हो. ते सगळं डेकोर आपल्याला करावं लागतं. बरं. तिला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरं. आणि चांगलं काम ते करत आले. बरं. आज पण तेच काम ती करते. तुमच्या साखरपुड्याचं त्यांनीच केलं होतं का? तुमच्या मेहुणीने पण लग्न आत्ताच काहीतरी ठरलंय का? म्हणजे दोन्ही बहिणींचं लग्न असं ठरलंय का? ते अचानक त्यांचं अरेंज मॅरेज होतं. बरं. मग आमचं आता साधारण 1-1.5 वर्षापासून म्हणजे आम्ही भेटतोय गाठीभेटी सुरू होते. आमचं सुरू होतं. फक्त कुणाला फार काय बाहेर माहिती नव्हतं, पण सुरू होतं. ओके. आणि त्यांच्या बहिणीचं पण म्हणजे लग्न त्यांनी त्यावेळेला ठरवलं. आता साधारण 2-3 महिन्यापूर्वीच त्यांचं ठरलं, पण त्यांचं अरेंज मॅरेज आहे. त्यांचं पण त्याच वेळेला होतंय. तुम्ही घरच्यांना सांगितलं की घरच्यांनी तुम्हाला पकडलं? नाही, घरचे पण मला खरं तर घरचे नाही, पण माझे दोन्ही आजी मला सांगत होते की आता लग्न कर. मला साहेब पण सांगायचे की आता बास, आता म्हणजे सेटल हो. बरं. आणि घरचे जे सगळे म्हणजे आजी असतील, आजोबा असतील, ते मला सांगायचे की आता कर. आणि मला पण लग्न करायचंच होतं, पण मी थोडा वेळ घेतला आणि चांगली मला मुलगी मिळाली. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता आपण करायचं आणि मी केलं. पण तुम्ही राजकारणात येणारे तेव्हा ठरलं होतं का? जेव्हा तुमच्या गाठीभेटी सुरू होत होत्या, तुमच्या भावी पत्नीला माहित होतं की तुम्ही राजकीय नेता होणार आहेत म्हणून? नाही, तिला एकतर मी राजकारणात यायच्या आधीपासून आम्ही भेटत होतो. बरं. आणि तेव्हा तिला वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल म्हणून. मला पण वाटलं नव्हतं. पण मी बारामतीला जातो किंवा बारामतीत मी असतो किंवा मी तिथं आठवड्यातले 4 दिवस मी तिथं घालवत असतो, लोकांमध्ये असतो, हे सगळं तिला माहिती होतं. सोशल वर्क मी करतोय किंवा माझा व्यवसाय मी बघतोय. पण राजकारणात येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. पण म्हणजे कुठं ना कुठं तरी माझी इच्छा होतीच लहानपणापासून. मी तेव्हा पण त्यांना सांगितलेलं की आज नाही, पण साधारण एक 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर कधी जर मला संधी मिळाली तर मग असं होऊ शकतं. ते त्यांना माहिती होतं. अच्छा. लवकरच संधी मिळाली तुलनेनं. पण जेव्हा तुम्ही
येण्यापूर्वी, इकडे राजकारणात येण्यापूर्वी काय काय करत होता, कुठे कुठे शिक्षण झालं तेही जरा सांगा की. मग माझं पहिलं सगळं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. कॅथीड्रल म्हणून एक शाळा आहे, तिथं बरं. मी शिकलो. हा. त्याच्यानंतर पुण्यात मी होतो 2-3 वर्ष. बरं. त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो बरं. आणि बॉस्टन म्हणून एक शहर आहे हो. अमेरिकेत, न्यूयॉर्क पासून एक 3-3.5 तासाच्या अंतरावर आहे. तिथं मी 4-5 वर्ष शिकलो. फायनान्स मी केलं, फायनान्स आणि इन्शुरन्स मध्ये. आणि त्याच्यानंतर मी परत आलो. भरपूर लोक तिथं अमेरिकेत थांबतात. मला वाटलं की नाही, आता आपण परत भारतात गेलं पाहिजे, कारण हा जो येणारा काळ आहे हा आपला भारताचाच काळ असणार आहे. बरं. सगळ्यात जास्त ग्रोथ इथंच होणार आहे आणि परत आपण घरी गेलं पाहिजे. आई वडिलांना एकटं नाही तिथं सोडलं पाहिजे. जो आपला व्यवसाय आहे, जो वडिलांनी सुरू केलाय, बरं. तिथं जाऊन परत त्यांची मदत आपण केली पाहिजे. मग मी इथं परत आलो आणि कामाला लागले. पण तुम्ही कारखान्याचं एक काम पाहताय, शरयू. तर काय शरयू म्हणजे मोटर सोडून तुम्ही कारखान्याकडे का लक्ष दिलं? नाही, सुरुवातीला मी वडील आम्ही एकत्र काम करत होतो. बरं. आणि नंतर आम्ही ठरवलं की एकत्र काम न करता 4-5 वर्ष मी शिकलो की आपण काय काय करतो. मग शरयू मोटर्स असेल, कारखाना असेल, दुसरे आपले जे काय छोटे व्यवसाय असतील ते सगळं मी बघत होतो. नंतर आम्हीच ठरवलं की मला पण काम करण्यात थोडं स्वातंत्र्य पाहिजे होतं. आम्ही ठरवू, आणि मला कारखान्यामध्ये इंटरेस्ट होता. आणि पवार साहेबांनी पण माझ्या वडिलांना सांगितलेलं तेव्हा. म्हणजे मला कारखाना आता पूर्ण जबाबदारी माझ्याकडे येऊन 5 वर्ष झाली. साहेबांनी माझ्या वडिलांना 10 वर्षापूर्वीच सांगितलेलं की आता युगेनला तुम्ही द्या काहीतरी जबाबदारी द्या, मगच तो काहीतरी काम करू शकेल किंवा धडपडेल. स्वातंत्र्य दिलं पाहिजे काम करत असताना. नंतर मग मीच माझ्या वडिलांना सांगितलं की आपण आपले जी कामं आहेत ती आपण डिवाइड करून घेऊ, म्हणजे आपल्या व्यवसायाला पण त्याचा फायदा होईल, तुम्हाला पण तिथं मोटर्स बघता येईल, मला कारखान्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला कारखाना व्यवस्थित सांभाळता येईल. आणि मग ते आम्ही ठरवून डिवाइड केलं आणि सगळ्यात चांगला निर्णय तो ठरला. कारण आपल्या व्यवसायाला पण त्याचा फायदा झाला आणि आता कारखाना मी बघतो आणि आपलं सगळं मोटर्स वगैरे ते वडील बघतात. आता वडिलांचा कारभार मोठा आहे की तुमचा आहे? सध्या वडिलांचा आहे. पण थोडं मला वेळ द्या, माझं होईल. पण साहेबांशी म्हणजे आम्ही पाहतो, म्हणजे जुळून घेणं किंवा साहेबांच्या वेवलेंथला हे होणं अनेकांना जमत नाही. तुम्हाला कसं काय जमलं? काय मला पण ते माहिती नाही. मला पण आश्चर्य वाटतं, माझ्या आई वडिलांना पण, की काही लोकांसोबत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पण तुमचं वेवलेंथ जुळत नाही, तरी पण तुमचे वाईब्स काही जुळत नाही. आणि काही लोकांसोबत तुम्ही एकदम म्हणजे सहजपणे तुम्ही सोडून घेता किंवा त्यांच्या तुम्ही जवळ जाता. माझं आणि साहेबांचं पण तसंच होतं. कॉलेजच्या आधी आम्ही सगळे खूपच लहान होतो. कॉलेज झाल्यानंतर साहेब थोडं आम्हाला जरा विचारायला लागले किंवा सिरियसली घ्यायला लागले. मला वाचायची खूप आवड आहे. साहेबांना पण वाचायची खूप आवड आहे. आज पण त्यांचं प्रचंड वाचन असतं. आणि आम्ही भेटल्यावर आम्ही वेगळ्या वेगळ्या पुस्तकांवर बोलायचो किंवा बाहेर काय चाललंय त्याच्यावर आम्ही बोलायचो. वेगवेगळे पुस्तकं आम्ही डिस्कस करायचो. आणि ते साहेबांना बहुतेक आवडलं असेल माझ्याबद्दल, किंवा माझा स्वभाव पण जरा शांत टाईपचा आहे, ते पण एखाद्या वेळेस त्यांना आवडलं असेल. मग मी त्यांच्याबरोबर फिरायला लागलो. सुरुवातीला मी त्यांना म्हणायचो की मी तुमच्याबरोबर येऊ शकतो का? मग त्यांच्या दौऱ्यात मी जायला लागलो. दर महिन्यात 1 आठवडा मी त्यांच्याबरोबर दौऱ्यात असायचो. ते कॉलेज झाल्या. मग त्या दौऱ्यात असताना आमचं बॉन्डिंग वाढलं. आणि मी नेहमी म्हणजे लहान असल्यापासून मी त्यांना माझे गुरु, आयडॉल, रोल मॉडेल
म्हणून मी बघत आलोय. म्हणजे मला आठवतंय की शाळेत मला पहिल्यांदा त्यांनी लिहायला लावलेलं की तुमचा रोल मॉडेल कोण आहे. बरं. तेव्हा माझं वय 10-12 असेल. तिथं मी लिहिलेलं की माझे रोल मॉडेल हे शरद पवार साहेब आहेत आणि मला त्यांचं काम आवडतं. कुटुंबातले आहेत त्याच्यामुळं नाही. हं. पण जनरली ते नेहमी माझे रोल मॉडेल, आदर्श ते माझे राहिलेले आहेत. ओके. आणि त्यांना आमचा अभिमान कसा वाटेल त्या बरं. पद्धतीने आम्ही काम करत आलोय. आणि त्यांनी पण मला खरं तर जवळ केलं. म्हणजे ते लोकांना सहजासहजी असे जवळ करत नाही. पण मी माझं लक समजतो, माझं गुड लक समजतो की त्यांनी ते केलं. बरं. त्यांनी मला भरपूर वेळ दिला. ज्याच्यामुळं मी खूप काही शिकू शकलो. ओके. आणि आम्ही तसं जवळ प्रतिभा काकांशी पण असाच रॅपो आहे? हो. ओके. साहेब आणि काकी दोघांबरोबर, पण जास्त वेळ मी साहेबांसोबत असतो. ओके. घरी गेल्यावर मी काकी आम्ही त्यांना आजी आजी म्हणतो. अच्छा. घरी गेल्यावर आजींबरोबर मी असतो. ओके. पण दौऱ्यात वगैरे आजी तेव्हा नसायची. त्याच्यामुळे दौऱ्यात मी आणि साहेब एकत्रच असायचो. ओके. एक तुमचा विधानसभा निवडणुकीचा एक फोटो फार गाजला होता. व्यासपीठावरती साहेब आहेत. एका बाजूला सुप्रियाताई बसल्यात, एका बाजूला रोहित पवार बसले, एका बाजूला तुम्ही बसलेत. तर काय होतं ते फोटो की काय तुम्ही डिस्कस करत होते? आणि त्या फोटोवरनं म्हणजे तो फोटो जेनिक फोटो म्हणून पण गाजला आणि पॉलिटिकली पण तो गाजला फोटो. नाही, तो फोटो नंतर तर मी खूप प्रयत्न केला तो फोटो शोधायचा की कुणी काढलाय. तो मला आजपर्यंत फोटो मिळालेला नंतर तो फोटो मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. चांगल्या क्वालिटीचा फोटो आहे तो. तो खरंच मस्त फोटो आलाय. तो मला फ्रेम पण करायचा आहे. पण बहुतेक न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार होते, त्यांनी तो फोटो घेतला असावा. बरं. पण मलाच नंतर आश्चर्य वाटलं, कारण आम्ही काय ठरवून ते काय तसं झालं नव्हतं. बरं. साहेब तिथं बसलेले, हो. ताई पण तिथं बसलेले, हो. मी आणि रोहित दादा तिथं साहेबांच्या पायात बसलोय. होय. आणि एक कौटुंबिक घरगुती कार्यक्रम, तो कार्यक्रम माझ्या गावात होता. कन्हेरी जे आपलं गाव आहे हो. तिकडं तो कार्यक्रम होता. त्याच्यामुळे एक घरगुती वातावरण होतं. आणि आम्ही सगळे सहज तिथं बसलेलो. मी काय बहुतेक असं एका दुसरीकडे बघतोय, रोहित दादा तिथं बघतायत तिसरीकडं, आणि ताई का साहेबांकडं असं बघतायत किंवा असं काहीतरी. पण ठरवून तर ते अजिबातच झालं नव्हतं. ओके. पण मस्त फोटो खरंच चांगला. फोटो चांगला होता. पण तो फोटो प्रचाराचा मुद्दा ठरला ना नंतर विरोधकांकडनं. हो, ठरला. त्यांना असं वाटलं की असं काय तुम्ही ठरून बसला होत की काय, असं अजितदादांना सुद्धा वाटलं ते. अजिबात. अच्छा. खरं तर एवढा विचार जर आम्ही केला असता तर अजून म्हणजे आमचं लीड वाढलं असतं. एवढा आम्ही विचार केला नव्हता. पण जेव्हा तुम्ही राजकारणाच्या नसता तर उद्योग जे सांभाळत असला तुम्ही, म्हणजे उद्योजक वडिलांप्रमाणे? नाही, उद्योग मला एकतर आवड आहे की काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे, काहीतरी क्रिएट आपण केलं पाहिजे. क्रिएशन मध्ये मला खूप समाधान मिळतं. मग त्याच्यात उद्या आपल्याला पैसे मिळो किंवा न मिळो. तुमचं स्टार्टअप पण होतं म्हणे सुरुवातीला? स्टार्टअप पण होतं, ते मी सुरुवातीला केलं, कारण मला काय ना काहीतरी नवीन करायला आवडतं. बरं. आणि ते मी करत राहिलो असतो. ते स्टार्टअप पण आता स्विगी आणि झोमॅटो आपण ऐकतो. मी कॉलेज झाल्या हे मी सुरू केलेलं. तेव्हा स्विगी झोमॅटो नव्हतं, पण त्यावेळेला आपण सुरू केलेलं. पण स्विगी आणि झोमॅटो हे जास्त करून जेवणाच्या डिलिव्हरीवर त्यांचा फोकस असतो. बरं. आपण सगळं डिलिव्हर करायचो. स्टार्टअपचं नाव झिपटाऊन होतं. बरं. आणि 250 माझे बाईक्स होते मुंबईत. आपण काही डिलिव्हर करायचो. म्हणजे आता आपण इथं इंटरव्ह्यू साठी बसलोय, पण बाय चान्स तुम्ही तुमचा माईक तुमच्या घरी विसरला किंवा तुमचे जे नोट्स असतील ते तुम्ही घरी विसरला, पण तुमच्याकडे काय आता गाडी नाही, ड्रायव्हर नाही, कोण आणायला नाही, मग कोण आणणार? मग तुम्ही झिपटाऊनच्या माध्यमातून ते इथं लगेच आणू शकला असतात. तसा ते आपण तो स्टार्टअप तेव्हा सुरू केलेला. 200-250 गाड्यांवर आपण गेलेलो. खूप वेगळे प्रयोग आपण करत असतो. नंतर तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेतकऱ्यांचा आपण ग्रुप तयार केला. इथं साहेबांचंच मार्गदर्शन होतं. पण त्याला सेंद्रिय शेतीमध्ये काय काय करता पण तुम्ही?
मी जास्त करून मार्केटिंग मध्ये लक्ष घालत असतो. म्हणजे प्रोडक्शन मध्ये काय काय करता अशा? प्रोडक्शन आता मी म्हणजे स्वतःसाठीच मी करत असतो. बरं. पण आपलं नॉर्मल आपलं घरचं टोमॅटो असेल, वांगी असतील, मिरची अच्छा, असतील, अशा पद्धतीनं. पालक असेल, कोथिंबीर असेल, जे काय आपण घरी खातो ते स्वतःसाठी मी सेंद्रिय पद्धतीने शेती करत असतो. माझं वैयक्तिक लक्ष पण असतं, मला आवड पण आहे. माझे आजोबा सगळे घराची शेती बघायचे. बरं. त्यांच्या तुमच्या आजोबा म्हणजे वडिलांचे वडील अनंतराव पवार. अनंतराव पवार हो. ते सगळ्या पवारांची शेती ते सांभाळत होते. त्यांच्यामुळं का साहेबांमुळं का काय रक्तातच असेल का काय माहिती नाही, पण मला ही शेतीची प्रचंड आवड आहे. अच्छा. आणि मग आम्ही सगळ्या सेंद्रिय शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार केला महाराष्ट्रभर. बरं. महाराष्ट्रभर आपण एक ग्रुप तयार केला, त्याचं नाव मोर्फा आपण दिलंय. बरं. महाराष्ट्र ऑर्गॅनिक रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन, बरं. मोर्फा असं थोडक्यात. आणि आम्ही भेटत असतो वेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये, नवीन काय चाललंय, नवीन पिकं कुठली घेतायत. मग आपण एकमेकांना भेटून एकमेकांशी आपण चांगल्या गोष्टी शेअर करत असतो. मार्केटिंग मध्ये जास्त करून अडचण जिथं शेतकऱ्यांना येत असते किंवा सप्लाय चेन मध्ये जिथं अडचण येत असते, कोल्ड स्टोरेज मध्ये अडचणी जिथे येत असतात, पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होतात, तिथं जास्त लक्ष मी घालत असतो. ओके. जेव्हा माध्यमांमध्ये पवार कुटुंबावर होणारी टीका पाहता, राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला काय वाटायचं त्या टीकेबद्दल, आता कसं वाटतं? म्हणजे आता उलट आता काहीच वाटत नाही. मला खरं तर सवय झालीये. कारण आमच्या कुटुंबावर आत्ताच नाही, पण लहानपणापासून म्हणजे लोक टीका करतच आलेत. त्याच्यामुळं मला फार काही ते वेगळं वाटत नाही. बरं. आमच्या कुटुंबाला नेहमी लोक टार्गेट करत आलेत, नेहमी लोक आमच्या कुटुंबावर टीका करत आलेत. आमच्या कुटुंबावर बोललं नाही तर मग कुठंतरी आम्हाला आश्चर्य वाटतं की अरे कसं काय टीका कसे झाले नाही. बरं. ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स. त्याच्याबद्दल विशेष काही तुम्ही मनावर घेत नाही टीकाकारांचं? अजिबात. रोहित पवार आणि तुमचा संवाद कसा असतो? खूप चांगला आहे. ते माझे मोठे भाऊ आहेत. आमच्यामध्ये एक 7 वर्षाचं अंतर आहे. बरं. आणि म्हणजे एक मोठ्या भाऊप्रमाणे ते मला नेहमी सहकार्य करत असतात, ते मला गाईड करत असतात. आम्ही दोघं साहेबांच्या जवळ आहोत, दोघं पण आम्ही साहेबांच्या क्लोज आहे. आणि आम्ही परदेशात पण एकत्र गेलोय. एक शुगरची एक ट्रिप होती, साहेबांनी आम्हाला दोघांना तिथं नेलं. खूप आम्ही काय काय शिकलो. एक अभ्यास दौरा होता. युरोपमध्ये साखर ते बीट पासून बनवतात. ओके. ऊसापासून ते बनवतात. शुगर कंद, शर्करा कंद आपल्याकडे म्हणतात त्याला. शुगर बीट. शुगर बीट, राईट. तसं. आणि त्याच्यातून ते तिथं साखर तयार करत असतात. तो अभ्यास दौरा करायला आम्ही सगळे तिथं गेलेलो. तिथं जास्त दिवस मला रोहित दादांसोबत भेटले. बरं. आणि आम्ही नेहमी बोलत असतो, भेटत असतो. ओके. आणि आमचं चांगलं आहे. बरं. तिथे म्हणजे स्पर्धेपेक्षाही तिथे वेगळ्या पद्धतीचं. स्पर्धा काय, जर आम्ही एका वयाच्या असतो किंवा तर मग कुठंतरी प्रश्न आला असता. अच्छा. पण आज ते माझे मोठे भाऊ आहेत आणि असं 1-2 वर्षांनी नाही, 6-7 वर्षांनी ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते राजकारणात माझ्या आधीपासून आलेले आहेत. त्याच्यामुळे तिथं पण ते माझे सिनियर आहेत. आणि स्पर्धा असं मी अजिबात म्हणजे तो विचार पण करत नाही. पण त्यांच्याकडून मला जेवढं घेता येईल किंवा जेवढं ते मला गाईड करू शकतील किंवा जेवढं मला शिकता येईल ते मला नेहमी सांगत आलेत, मला गाईड करत आलेत. अच्छा. आम्ही भेटत असतो. तुम्ही राजकारणात यावं यासाठी तुमच्या वडिलांपेक्षा तुमच्या मातोश्रीचा जास्त आग्रह होता का? दोघांचा नव्हता. दोघांनी सगळे निर्णय ते माझ्यावरच सोपवले. पूर्वीपासून, आता पण नाही आणि आधी पण नाही, अजिबात नाही. लोकांना असं वाटतं पण अजिबातच नाही. त्यांनी मला कधीच कुठला सल्ला पण दिला नाही किंवा असं कर, असं नको करू, राजकारण कर किंवा व्यवसाय कर किंवा कधीच नाही. म्हणजे पूर्वी पण नाही आणि आता पण नाही. पण हेच सुनेत्रा काकांशी किस्सा आहे. खूप चांगलं आहे, खरंच खूप चांगलं आहे.
कारण त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. हम्म, माझं जसं होतं तसंच म्हणजे एका प्रकारे त्यांचं होतं. बरं. आणि आम्ही दोघं पण विद्याप्रतिष्ठानमध्ये काम करत आलोय पूर्वीपासून. बरं. त्याच्यामुळं नेहमी ते मला आशीर्वाद देत आलेत. परवा माझ्या साखरपुड्याला पण ते होते. सगळे होते. बरं. तुम्हाला काही लोक फोटोमध्ये दिसले नसतील, पण सगळे सगळे होते. बरं बरं. अच्छा. आणि खरंच आमचं म्हणजे चांगलं आहे. बॉन्डिंग चांगलं आहे. हम्म. ओके. पण हे जे शिवधनुष्य आहे राजकारणाचं, आता अनेकांना असं वाटेल, अरे पवार कुटुंबातली किती मंडळी राजकारणात येत आहेत, किती लोकांना आम्ही सहन करायचं. खरंय. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता किंवा तुमच्याकडे काय आहे? नाही, खरं आहे ते. ती भावना मी समजू शकतो. पण कोण असं मुद्दामून कुणाला आणत नाही किंवा ठरवून असं कोण आणत नाही. हम्म, शेवटी लोकशाही आहे आणि लोक ठरवत असतात. जर लोकांना तुम्हाला तिथं निवडून द्यायचं असेल तर मग लोक ते देतात. आज जे कोण तिथं राजकारणात काम करतायत त्यांना जी काय पदं मिळाली ती त्यांनी त्यांच्या कष्टामुळे ती त्यांनी पदं कमवली. हम्म, मग पवार साहेब असतील किंवा दादा असतील, हम्म, ताई असतील, हम्म. आज रोहित दादा पण असेल, त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेत. त्याच्यामुळं आज लोकांनी त्यांना स्वतःहून स्वीकारलंय. साहेब तर ओरिजिनल होते. हम्म. ओरिजिनल म्हणजे त्या म्हणजे स्वकर्तृत्वानं असं. म्हणजे स्वकर्तृत्वानं ते एवढे मोठे झाले, हम्म. एवढे पुढे गेले. पण ओरिजिनल असं नाही, कारण आमची पणजी पण राजकारणात राईट, होत्या. खरी गोष्ट. शारदाबाई शारदाबाई पवार. पवार. पण ते लोकल बोर्डावर होते. हम्म. ते आज आपण जिल्हा परिषद म्हणू राईट, शकतो. बरोबर. पण ह्या एवढ्या मोठ्या उंचीवर हे पवार साहेबच गेले. आणि ही खूप अवघड गोष्ट आहे, सोपी गोष्ट नाही. पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले. नंतर केंद्रात मंत्री. संरक्षण मंत्री, कृषी खातं त्यांनी सांभाळलं. त्यांच्यामुळं खरं तर आमचं अख्खं कुटुंब एका वेगळ्या लेवलवर गेलं. दादांनी पण प्रचंड कष्ट घेतली. आज पण दादा खूप कष्ट घेत असतात, प्रचंड काम करत असतात. लोकसभेत ताई पण उत्तम बोलत असतात. जे काय पक्षाची भूमिका असेल किंवा जी काय त्यांची भूमिका असते ते व्यवस्थित तिथं मांडत असतात. आणि आज मी कुटुंबातला आहे किंवा आपण बोलतोय त्याच्यामुळं नाही, पण बाहेर पण जर तुम्ही कुणालाही विचारलं, कुणाशीही बोललात, ते पण आज म्हणतील की चांगले पार्लमेंटेरियन कोण आहेत, मग ते सुप्रियाताई. आज पण लोक म्हणतात. त्याच्या मागे प्रचंड कष्ट असतो, अभ्यास आपल्याला करावा लागतो, खूप काय काय आपल्याला तिथं शिकावं लागतं, शिकत जावं लागतं, करावं लागतं. आणि शेवटी लोक ठरवत असतात ओके. की तुम्हाला इथं पुढं न्यायचंय की नाही न्यायचंय. पण तुमची पण भूमिका किंवा काही लोकांची पण अशी भावना असेल, हे पण मी समजू शकतो. समजू शकता. तुम्ही एक खाजगी साखर कारखाना पाहता म्हणून तो प्रश्न मला विचारावा असं वाटतो, की शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक भीती असते, अरे खाजगी कारखानदार हे आपले काटा तर मारत नाहीत ना. काय ती भीती असली पाहिजे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करीन की तुम्ही प्लीज चेक करत जावा. माझा कारखाना जरी असला तरी तुम्ही चेक करा. काय काय वेळेला आणि काय काय लोक मारतात पण. कोण काय आज मी तुम्हाला सांगत नाही, ते मी बोललं पण नाही पाहिजे. पण असं होतं, नाही होत असं अजिबात आपण बोलून चालणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. काही काही कारखाने करतात, बरं. काही काही कारखाने आपण अजिबात करत नाही. बरं. आपण तुम्ही कधीही येऊ शकता, आपला काटा चेक करू शकता. तुम्ही बाहेर चेकिंग करा, परत येऊन आपला काटा चेक करा. काट्याचे इन्स्पेक्टर पण येतात, ते पण इथं येऊन सगळं चेकिंग करतात. कधीच आपण ते केलं नाही, कारण आपल्याला तसे पैसे कमवायचेच नाहीयेत. आपण थोडं जास्त कष्ट घेऊ, आपण इनोव्हेशन करू, जे इतर लोक करत नाहीयेत ते आपण करू. आपण आपला खर्च कसा कमी करता येईल ते आपण बघू. साखरेची क्वालिटी आपल्याला कशी सुधारता येईल ते आपण बघू. पण हे सगळ्यांना ही चोरी झाली एका प्रकारची. काटा मारणं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा काटा मारताय. बरोबर, चोरीच आहे, दरोडाच आहे तो खरे वेळ. ते मला तर अजिबात आवडत नाही, पटत नाही. पण आमचे काही
स्पर्धक म्हणूया किंवा काही दुसरे जे कारखाने असतात ते करतात. पण तुमच्या कारखान्याकडे अशी सोय आहे का, जर शेतकऱ्यांनी दुसऱ्या वजन काट्यावरती हा. वजन केलेलं आहे आणि तुमच्याकडे पण चेक केलेलं आहे, तुम्ही हो. ते करून देता? 100% 100% आम्ही करून देतो. अच्छा, ती खात्री तुम्ही देता ती? 100% कधी आम्ही केलं पण नाहीये, कधी आम्ही करणार पण नाहीये. कारण ती खूप मोठी रिस्क आहे. जर तुम्ही आता काय थोड्याफार पैशासाठी जर ते तुम्ही करत असाल किंवा जर करायला लागला, एकदा जरी लोकांनी जर तुम्हाला पकडलं किंवा एकदा जरी ते बाहेर आलं, तर मग शेतकऱ्यांचा विश्वासच उडेल उडून जाईल. बरोबर. तुमच्या कारखान्यावरून. लोकं तिथं ऊस का देतील? वर्षभर आपण ऊस एवढ्या कष्टाने तिथं आपण लावत असतो, त्याची काळजी घेत असतो. शेतकऱ्यांना आज चॉईस आहे. ते कुठं असं बांधील नाहीये, की ह्याच कारखान्याला मी ऊस दिला पाहिजे. कुठेही ते देऊ शकतात. बरोबर. एकदा तो विश्वास गेला ना, तो परत तुम्ही नाही कमवू कमवू शकत. शकत. ओके. या मुलाखतीच्या शेवटचा एक मला प्रश्न विचारायचा आहे. बारामतीमध्ये राजकारण करणं म्हणजे भिंतीवरती डोकं आपटण्यासारखं आहे असं समजलं जातं, कारण तुमचे काकाच ते त्या ठिकाणी आहेत. तर ही रिस्क घ्यायची तुमची तयारी आजही कायम आहे, हे खरं आहे का? नाही काय आहे, की मला बारामती शिवाय दुसरीकडे बाहेर कुठं करमणार पण नाही. बरं. शेवटी बारामती हे माझं गाव आहे, माझं घर आहे आणि तिथं मी काम करत आलोय. इथून पुढेही मी तिथं काम करत राहीन आणि इथून पुढं मी अजितदादांच्या विरोधात उभा परत राहणार नाही. आणि जर मला लोकांनी संधी दिली, जर दादा काय आहे, राजकारण एवढं डायनॅमिक असतं की उद्या काही होऊ शकतं. साहेब शेवटी राज्यसभेला गेले. त्याच्यामुळं बारामती लोकसभा ताईंसाठी तिथं रिकामी झाली. उद्या दादा पण एखाद्या वेळेस दुसरा निर्णय घेऊ शकतील किंवा दुसरीकडून म्हणजे काही होऊ शकतं राजकारण. मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाहीये. पण हे जे आमच्या कुटुंबात झालं लोकसभेला आणि विधानसभेला, ते मला वैयक्तिक अजिबात आवडलं नव्हतं. आता पण ते मला आवडत नाहीये. ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटी एक कुटुंब आहे. सगळ्यांनी खूप कष्टातून सगळं हे उभं केलंय. ते आता कुठेतरी थांबलं पाहिजे. पण मी माझं काम करत राहीन. मी लोकांमध्ये जात राहीन आणि जेव्हा लोकं मला लायक समजतील, ते 100% मला तिथं निवडून देतील. ओके. पण काकांच्या विरोधात उभं राहायचं नाही पुन्हा जर मला नाही म्हणजे तेव्हा दादा म्हणालेले, की ती आमच्याकडून चूक झाली आणि ते तेव्हा म्हणजे लोकसभेला सुनेत्रा पवारांना उभं हां, करणं. हां. आणि ते आत्ता मला समजतंय, की ते बरोबर आहे आणि दोघांकडून चूक झाली असं आपण अ, समजूया. आज पहिल्यांदाच मी हे सांगतोय. पण दोघांकडून ते चुका झाले आणि आपण दोघांनी ती चूक सुधारली पाहिजे. अशी भावना, अशी इच्छा मी तुमच्या माध्यमातून व्यक्त करीन. एक आता जसं कुटुंब म्हणून तुम्ही एकत्र म्हणजे तुमचा मनोदय तुम्ही व्यक्त करतात, तो कुटुंब एक राहावं आणि राजकीय वाद त्यातनं होऊ नये. तर खरोखर असं वाटतं की दोन्ही पक्ष म्हणून पण आता एकत्र पुढच्या काळामध्ये यावेत, अशी तुमची इच्छा मनातली काय? नाही आता ते काय मी कसं सांगणार? मी खूपच म्हणजे म्हणजे का ज्युनियर आहे. एक साधा कार्यकर्ता म्हणून मी तिथं काम करतोय. अ, पक्ष दोन्ही एकत्र यावेत की नाही, हे शेवटी साहेबच ठरवू शकतात, दादा ठरवू शकतात. एका ह्याच्यावर मी ठाम आहे, साहेबांसारखं, की मला भाजप आणि आर-एस-एसचे विचार मला पटतच नाहीत. मला त्यांचे विचार आवडतच नाहीत. आणि माझे विचार हे सेक्युलर आणि काँग्रेसशी जोडले गेलेले विचार आहेत. तिथं मी आणि साहेब आम्ही खूप म्हणजे काय एक मत आहे तुमच्या दोघांचं तिथं. तिथं एक मत आहे. आणि दादांना पण ते विचार आवडतात. त्यांचं अख्खं राजकीय आयुष्य त्या विचारांमध्ये गेलंय. आता
ठीक आहे, शेवटी राजकारण हा सत्तेचा पण एक खेळ असतो, पण कुठंतरी विचार खूप महत्वाचे असतात. आणि जर आम्ही सगळ्यांनी विचार सोडले म्हणजे पुढच्या पिढीनी, हम्म. तर मग अवघड जाईल. आज ठीक आहे, भाजप खूप तिथं स्ट्रॉंग आहे, RSSचं नेटवर्क खूप मजबूत आहे, सगळे रिसोर्सेस त्यांच्याकडे आहेत. पण विचारधारा ही खूप महत्वाची असते. ही आपण कुठं सोडली नाही पाहिजे. आणि आमचे सारखे जे युवक आहेत, जे तरुण आहेत, आम्ही ठामपणे पवार साहेबांसोबत राहून हेच विचार, शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार, काँग्रेसचे विचार, पवार साहेबांचे विचार, चव्हाण साहेबांचे विचार, हे सगळे विचार घेऊन आम्ही तिथं पुढं काम करत राहू. आणि उद्या काय मिळो का न मिळो, हम्म. काय मला फरक पडत नाही. अं, आपण जर काम करत राहिलो, कष्ट जर आपण घेत राहिलो, कधी ना कधीतरी आपल्याला संधी मिळेल, ह्या विचाराचं मी आहे. आज मी तरुण आहे. माझ्याकडे अजून भरपूर वर्ष आहेत काम करण्यासाठी. खूप अनेक दशकं मी आता काम करू शकतो. हम्म. सातत्य जर ठेवलं, जर तुम्ही प्रामाणिक राहिला, जर तुम्ही लोकांमध्ये जात राहिला, जर तुम्ही त्यांच्यासाठी झटत राहिला, तर मग लोक पण 100% तुम्हाला त्यांचा आशीर्वाद देतील. बरं. नेत्यांची मुलं बऱ्याचदा आम्हाला इकडे कल्याणनगरच्या पब मध्ये वगैरे दिसतात, म्हणजे तसं तुम्हाला पण ती आवड वगैरे आहे का? आता कोण कुठं दिसतं हे आता मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही. बरं. पण काय कॉलेजमध्ये असताना सगळ्यांनी ते काय म्हणतो, म्हणजे कॉलेजमध्ये सगळ्यांनी कॉलेज विद्यार्थ्यांसारखं काम केलंय. हा. पण मग नंतर आपण शेवटी जे आपल्यावर जबाबदाऱ्या असतात, बर. ते पण आपण स्वीकारले पाहिजेत. आपण काम पण केलं पाहिजेत. आता माझे वडील पण आता 62-63च्या पुढं जायला लागले. बरोबर. त्यांना पण गरज असते. आता नवीन पिढीने पण पुढं येणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, काम केलं पाहिजे. आणि त्या वयात त्या गोष्टी होऊन जातात. कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आता संपून भरपूर वर्ष झालेली आहेत आता. झाले. त्याच्यामुळं आता जे तुमचं एक प्रांजळ उत्तर आवडलं उलट, म्हणजे ते उगीच नाही असं काही मी जात नव्हतो, काही नव्हतं असं म्हटलं तर लोक म्हटलं तर काहीतरी योगेंद्र पवार खोटं बोलतायत काहीतरी. नाही, काय त्या वयात भरपूर लोक एन्जॉय करतात, मजा करतात, पण नंतर त्याच्यातून बाहेर पण आपण आलं पाहिजे बरं. आणि कामाला लागलं पाहिजे. पण तुमच्या घरात एक आहे की मी अजितदादांपासून व्यसनांपासून सगळे दूर आहेत. हो, सगळे पूर्वीपासून. पूर्वी तर तसं तुमचंही तसंच आहे. हो हो. नो ड्रिंक्स, नो टोबॅको, नाही, नथिंग. मला आवडच नाहीये. मी म्हणजे हेच आता सगळ्यांच्या समोर हे सगळं बोलणं मला नंतर सांगतो. बरोबर, ठीक आहे. पण खरंच तुम्हाला सांगतो हा. की ड्रिंक्स आणि हे सगळं स्मोक आणि हे मला आवडच नाही. अच्छा. म्हणजे मला ते जे काय जी लोकांना अट्रॅक्शनच नाही म्हणजे त्याबद्दल असं काय आपण अट्रॅक्शन किंवा जी लोकांना जी मजा येते का काय वाटतं काय माहिती नाही. बरं. पण मला ते आवडतच नाही. मला आता संध्याकाळी 10:30-11ला लवकर झोपायला आवडतं, बरं. लवकर उठायला आवडतं, ओके. माझं काम करायला आवडतं. म्हणजे आता बहुतेक मी जरा काय म्हणतो ओल्ड ओल्ड. अच्छा. ओल्ड व्हायला वय वाढल्याचं थोडंसं दिसू लागलं. अजितदादा असा कोणता गुण आहे की तुम्हाला वाटतं तुम्ही फॉलो करायला पाहिजे? एक असं गुण नाहीये, त्यांच्याकडं भरपूर असे गुण आहेत. बरं. प्रचंड कष्ट करायची तयारी त्यांच्यामध्ये असते. ते सगळ्यांना भेटत असतात. ते त्यांच्या कामाला खूप वेळ देत असतात. एक जर गुण घ्यायचा असेल तर मग कष्ट करायची तयारी, प्रचंड कष्ट करायची तयारी त्यांच्यामध्ये आहे. तसंच ते साहेबांमध्ये पण आहे. आणि त्यांच्याकडून ते आपण घेतलंच पाहिजे. ओके. अजितदादांना पहिल्यापासून अशी सवय की सकाळी लवकर उठून कामाला लागायची? पहिल्यापासूनच सवय आहे, कारण ते पण साहेबांकडून शिकले ना. जेव्हा दादा पण तरुण होते, बरोबर, तेव्हा आज साहेब जसं आम्हाला सगळ्यांना गाईड करतायत, रोहित दादा असतील, मी, ताई, आम्ही सगळे असो, तसं साहेब दादांना पण गाईड करायचे सुरुवातीला.
आणि आम्ही सगळे आणि दादा जास्त करून आम्ही सगळे साहेबांकडं बघूनच आम्ही सगळे शिकलो. बरोबर. साहेब पण प्रचंड कष्ट घेतात. जेव्हा फावल्या वेळात असो तेव्हा तुम्ही सांगितलं वाचनाचा आनंद आहे तुम्ही घेता. सध्या कोणतं पुस्तक वाचल्याने काय रेकमेंड कराल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना? हा, आता 2-3 पुस्तकं आहेत. आता एक मी जपानचं पुस्तक वाचतोय. बरं. हे सगळं म्हणजे वेगळी पुस्तकं वाचत असतो. बरं. आता सध्या मी एक पुस्तक इंदिरा गांधींवर मी आता पिकअप ते मी घेतलंय, पण ते बरं. मला आता सुरू करायचंय. बरं. सध्या जे पुस्तक मी वाचतोय त्या पुस्तकाचं नाव आहे अ गॅम्बलिंग मॅन. बरं. हे असं इंग्लिश पुस्तक अच्छा. आहे, गॅम्बलिंग मॅन. बरं. आणि सॉफ्ट बँक म्हणून एक कंपनी आहे होय. की खूप मोठी कंपनी आहे. जपानमधली हा. मोठी इन्व्हेस्टर कंपनी आहे ती सगळी. बरोबर हां. बरोबर. जपानची ती सगळ्यात मोठी कंपनी बरोबर. आहे. हां. आणि त्या कंपनीची स्थापना एक मासायोशी सान म्हणून एक जपानीज माणूस आहे. मासायोशी सान त्यांचं नाव आहे. बरं. आणि हे पुस्तक त्यांच्या आयुष्याबद्दल म्हणजे त्यांची सगळी आत्मकथा ते त्या पुस्तकात आहे. आणि सध्या तरी मी ते वाचतोय. दुसरं आत्ताच मी एअरपोर्टवर एक पुस्तक उचललं. हां. पुस्तकाचं नाव आहे सुप्रीमसी. बरं. आणि एआय बद्दल ते पुस्तक आहे. एआय बद्दल आता आपण सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. सगळ्यांनी. कारण येणारा जो काळ आहे हा एआयचा असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो होय. मराठीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इंटेलिजन्स. आणि साहेब पण एवढे पुढे आहेत की भारतातलं पहिलं एआय कॉलेज तुम्हालाही आश्चर्य वाटेल हो. आपल्या बारामतीत येते. बरोबर. विद्या प्रतिष्ठान. हो, मला इंटेल बरोबर करार मायक्रोसॉफ्ट बरोबर करार झाला. देशातलं पहिलं एआय कॉलेज बारामतीमध्ये. त्याच्यामुळं आणि आपण सगळे आता बघणार आहे की येणाऱ्या 15 वर्षात एवढं बदल होणार आहे ना जगात की मागच्या 50 वर्षात जेवढा बदल झाला नाही तेवढा बदल आता येणाऱ्या 15 वर्षात 10-15 वर्षात आपल्याला बघायला मिळेल. बरोबर. एआय बद्दल पण मी आता वाचतोय. सॉफ्ट बँक. एक पुस्तक मी वाचत नाही. काही वेळेला असं वाटतं की थोडं एखादं चॅप्टर ह्या पुस्तकाचं वाचावं, दुसरं मग एखादं चॅप्टर ह्या पुस्तकाचं. त्याच्यामुळे मी दोन्ही एका वेळेस सायमल्टेनियस 2-3 पुस्तकांचं वाचन सुरू असतं. ओके. मग वेब सिरीज, पिक्चर पाहणं वगैरे? पिक्चर वगैरे काय वेळेला म्हणजे तनिष्का बरोबर मी जातो. जर तिला जर जायचं असेल आणि चांगलाच जर पिक्चर असेल तर मग आम्ही जातो. नाहीतर एवढ्यात तर मला आठवत नाही की आम्ही पिक्चर बघायला सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्ही जास्त भेटत होतो तेव्हा आम्ही जास्त जायचो. तेव्हा कोणते आवर्जून पिक्चर पाहिजे तुम्ही? कोणाचे? असं काय? मला सगळे असं काय नाही. पण हिंदी, इंग्लिश, मराठी सगळे पिक्चर मला आवडतात. बरं. वेब सिरीज पण आता अलीकडे मला बघायला मिळत नाही. बरं. जास्त करून मी तुमचेच लेट्सअप मराठीचे इंटरव्ह्यू थँक्यू. त्यांची आपल्या पाहुण्यांची शिफारस चांगली शिफारस आहे. चांगलं सजेशन आहे. म्हणजे लेट्सअपचे इंटरव्ह्यू असतील किंवा काही पॉडकास्ट असतील किंवा दुसरे पण काय काय पॉडकास्ट. मला आता इंटरव्ह्यू पॉडकास्ट हे मला बघायला आता जास्त म्हणजे समाधान वाटतं. ओके. पण फिरायला कुठे आवडतं मग बारामती सोडून? फिरायला एकतर मला बारामतीत खूपच आवडतं. बरं. म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजतो की मला मुंबईत पण मला राहता येतं आणि 4-1 दिवस आठवड्यातले मला गावाकडं पण राहता येतं. त्याच्यामुळं मला गावाकडची पण म्हणजे सगळा आनंद लुटता येतो आणि मुंबईच म्हणजे शहरात जे काही माझी कामं असतात ते पण मला करता येतात. पण मला कुठंही म्हणजे जिथं तुम्हाला पण जायला आवडतं सगळ्यांना, मग गोवा असेल, लोणावळा असेल, महाबळेश्वर असेल, इथं सगळीकडं आवडतं. अच्छा. आवर्जून या ठिकाणी जायलाच पाहिजे असं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी. तसं काय माझ्यासाठी बारामतीला गेलो तर मग असं कुठंतरी मी मस्त हिल स्टेशनला आलोय असंच मला वाटतं. पवार कुटुंब मांसाहारी खाण्याबद्दल फार प्रसिद्ध आहे की त्यांना मटण फार आवडतं म्हणे, किंवा कार्यकर्त्याच्या घरी कोणी गेलं तर आवर्जून मटणाचा आग्रह केला जातो. म्हणजे तर तुमचाही तसाच आग्रह असतो की कसं आहे?
हो, शेवटी आता लहानपणापासून आम्ही सगळे आमच्या घरात उत्तम जेवण सगळेच बनवतात. बरं. आणि मला पण मटणाची फार आवड आहे. आणि त्यातल्या त्यात माझी आई तर कोल्हापूरची. बरं. त्याच्यामुळे एका बाजूला पवार, दुसऱ्या बाजूला कोल्हापूर. माझी आजी पण कोल्हापूरमध्ये बरोबर. राहतात. हो. उत्तम जेवण बनवतात. कोल्हापुरी मसाला, तांबडा पांढरा, आणि मग पवारांचं तर मटण फेमसच आहे. त्याच्यामुळं मला खूप आवड. खूप आवडतं. ओके. तुम्हाला जर असं वाटलंय की काही दिवस आपल्याला फक्त अज्ञातवासातच जायचंय काही, तर कोणत्या गोष्टी तुम्ही घेऊन जाणार? फक्त पुस्तके घेऊन जाणार की काय करून जाणार? की नाही, लोकांशी नो मोबाईल, नो इंटरनेट? खरं तर असं कुठंतरी 3-4 दिवस गेलं पण पाहिजे, पण वेळच वेळच नाही. वेळच नाही. पण काय आहे, मला ट्रेकिंग खूप आवडतं. बर. जर कुठेतरी मला तुम्ही डोंगरात जायला सांगितलं हा. तर मग मी जाईन तिथं चालत चालत, ट्रेकिंग फिरत. जास्त करून डोंगरांमध्ये किंवा ट्रेकिंग करायला, हायकिंग करायला बरं. खूप आवडतं. पुस्तकं घेऊन जाईन आणि बस. मी मित्रांना घेऊन येऊ शकतो का नाही? घेऊन जाऊ शकता, काय हरकत नाही. मित्रांना घेऊन जाईन. आता तुमच्याकडे गाड्यांची एजन्सीच आहे, मग काय लँड क्रुझर शिवाय दुसरी कोणती गाडी वापरता की नाही? नाही, सध्या तर नाही. अच्छा. कारण इनोवा वापरतो. पण अनेकांना आम्ही पाहिलं की पवार कुटुंबाकडे बऱ्यापैकी एलसीज आहेत. आम्ही सगळे म्हणजे लहानपणापासून बघत, एलसी ही गाडी हा. सुरुवातीला साहेब वापरायची. बरोबर. दुसरं कोणच वापरत नव्हतं. आता भरपूर लोक ती गाडी वापरतात. आणि आपल्याकडे तर एजन्सी आहे हो. आणि आपल्याकडे ती गाडी ठेवावी लागते. टेस्ट ड्राईव्ह साठी आम्हाला कंपल्सरी आहे बरं. की ती एक गाडी ठेवायची. मग ती टेस्ट ड्राईव्हची गाडी मी वापरतो. पण तुम्हाला भरपूर फोन येत असतील त्या एलसी साठी, किंवा जर मीटिंग असेल तर तुम्हाला महाराष्ट्रभरातनं फोन येत असतील. येतात. अच्छा. त्यांना आपण मदत करतो. आपण भरपूर वेळेला टोयोटा कंपनीशी पण आपण बोलतो, बरं. मला असं असं जरा प्राधान्य तुम्ही द्या. व्हीआयपी कस्टमर आहे. व्हीआयपी कस्टमर आहे. एलसी म्हणलं तर अर्धे तर सगळे राजकीय लोक, आमदार खासदार अशीच आमदार खासदार. असं काही ठरवलं आहे ना की आमदार झाल्याशिवाय एलसी वापरायची नाही? असं दिसतंय. ते आमच्या शुभेच्छा, तुम्ही लवकर एलसी मध्ये बसा म्हणून. मग हे होते योगेंद्र पवार. अतिशय समंजस, अभ्यासू असं व्यक्तिमत्व मला या मुलाखतीमधनं योगेंद्र पवार यांचं जाणवलं. तुमच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढे वारंवार आपण भेटत राहू. त्यांचं दिलखुलास हसणं आणि दिलखुलास उत्तरं ही दोन्ही आमच्या श्रोत्यांना देखील आवडतील. आणि त्यांनी एक भावना बोलून दाखवलेली आहे. ती भावना त्या कुटुंबाबद्दलची अति स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल देखील मला त्यांचं खरं कौतुक वाटतं. योगेंद्रजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.